काकू तुम्ही लाडकी बहिणीची न्यूज पाहायला सुरू केली का हो? माय लाडकी बहीण दाखवून राहिले नाव काटते करते बाई माय नाव काटून का हो माय काकू तुमचं नाव कसं काय काटा तुम्ही काय फ्रॉड गिट केला काय एका नावावर तुम्ही काय 2-4 फॉर्म भरले काय जे अनुसारच फॉर्म भरला असेल ना तुम्ही हो ना मी काय फारडन मारड करत बसन मला नाही जमत फारड गिट करणं जे अनुसारच भरला ना जे मध्ये काय होतं हो माय सांग बरं मग मला माहीत पडते पण बाई मी काय एका नावावर 2-2 फॉर्म घेऊन नाही भरले आई तुमचं नाव काटते हो तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिल्या हो माझ्या घरात आम्ही दोघीनं भरले पा मग आमचे नाव कुठून का हो माय जाऊन म्या भरला माय नाव कुठून का हो माय माझ्या जवळ भेटन बिचारे तिच्यापाशी ते पिवळं रेशन कार्ड आहे मापाशी बिचारे कमी होते दुसरंवाला आहे भेटन का हो मुले घरातल्या दोघीले भेटते मी सांगतो ते ऐका एकाच बहिणीनं 2 फॉर्म भरले तिले नाही भेटत 2 बाया अवेलेबल आहे त्याच्यात GR मध्ये असं लिहिलं होतं तुम्हाला भेटते तुम्ही खाली एवढं टेन्शन घेता भल्ल्या डोकेमारी करता बापा तुम्ही माय किती सांगते बापा त्याच्यात 4 चाकी असं तर त्याला भेटत नाही हो पण माघरी बिचारे आता 4 चाकी आहे पण कोणती 4 चाकी माघरी तो मालवाऊ आहे ना मालवाऊ माय मला भेटत नाही का माय जीव बाई धक करून राहिला मला भेटन का नाही भेटन आता नवऱ्यानं माय बाई 4 चाकी याच्यासाठी घेतली म्हणजे 4 चाकी म्हणजे आपला मालवाऊ याच्यासाठी घेतला का धंद्यासाठी तो किस्तीने घेतला माय का आपल्यापाशी इतके पैसे आहे का सरकारही बाई बलस एक नवीन काढते बापा आपण एवढं श्रीमंत आहे का मला भेटले पाहिजे माय काय व ते मा घरी नसता तर बरं झालं असतं बिचारे पण माय नुकसान होऊन राहिलं ना हो बाई तुले भेटते मागं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे ना आपले त्याने सांगितलं होतं ना का बा जे धंद्यासाठी मालवाऊ आहे त्याला भेटते 4 चाकी म्हणजे कोण ते ज्या आरामदायी घेती गाड्या त्याच्यासाठी आहे कुठं प्रवास गिवास करायला स्पेशल गाड्या 4 व्हीलर त्याला म्हणते तुझं नाव नाही काटत माय GR त्या वाचला नाही काय भेटते तरी बापा आम्हाला तर काय भेटतच नाही बापा काकू तुम्हाला निराधारच आहे पगार देईन ह्या इथं लाडकी बहीणचा पाहिजेच पाहिजे तुम्हाला जीव माय पाहिजे म्हणतं त्या 1,500 काय भागून राहिलो आमचं आम्हाला 2-3 हजार रुपये पाहिजे बाई खाणं आहे प्यानं आहे लेकरं वागवत नाही पाहिजे नाही काय तेवढं तर औषध पाणी लागते आणि धान्य अनाज कुठून आणा आम्ही तुम्ही म्हणता भागते करता तर तुमचं हेच बोलणं पटत नाही माय भागते म्हणता आम्ही काय कामा जाऊ आता म्हातारपणी यायची तर भल्लीच मैफिल रंगली दिसते कायच्या गोष्टी होई तर चल बाई मी बसतो जराशी मैफिल रंगली एवढी कायच्या गोष्टी सुरू आहे मा लाडक्या बहिणीच्या फार्मचे गोष्टी सुरू आहे आम्हाला पैसे भेटते का नाही भेटत आता सांगून राहिले ना TV नाव कट्टे म्हणून बेव लागून राहिला आम्हाला तुम्हाला तरी भेटते आम्हाला तर भेटतही नाही आमचा नवरा म्हटलं नोकरीवर आहे म्हणते म्हणून आम्हाला भेटत नाही नवऱ्याच्या काय कामाचं आपल्याला नोकरीचं आपल्याला पैसे भेटले ते अलगच असते ना बिचारे आपला पैसा तर आपलाच पैसा तुम्ही बहिणी होय आम्ही का बहिणी नाही काय सांग बरं आता तुमचे नवरे कमावते मला देतेच काय हो माय तसंच नाही माई नवरा कमावते देते काय आपल्याला अडीनडीला लागले तर असेच फक्त घर खर्चापुरती देते आम्हाला द्यायला पाहिजे होती का हो सांगा बरं तुम्ही ती दुःख त्याला माहीत आहे ज्यात कुठं पाणी मुरते कुठं पाणी जिरते पण आता असं वाटते का हाय बा तुमच्या घरी म्हणून तुम्हाला देत नाही आता सारे बायला वाटते ना तुम्हीच लाडक्या बहिणी आहे का बा आम्ही काय नाही आता कोणत्या बायच्या मनात येते ना तसं तर सारा द्यायला पाहिजे बाई बायले जीव माय पण माय तो मला जीव धकधक करू राहिला पण त्या GR मध्ये असं लिहिलं होतं ना 2.5 लाखाच्या वरचं वाल्याचे नावं कटते मग तर माय तर नाव कटनच हो बाई माया घरी लय जमीन आहे तर माय 2.5 लाखापर्यंत उत्पन्न नाही असं ना माझ्या घरचं विचार करू काकू नाही कटत ना 2.5 लाख गिक नसेल तुमचं उत्पन्न माय पिकते धडतं म्हटलं किती काही लावास लावा त्या जमिनीले काय बिचारी 1 लाखाच्या वर पिकत नाही आणि कायचं 2.5 लाख रुपये उत्पन्न आहे सांग बरं 1 लाखाचं घरी पीक पाणी येते आणि त्याच्यातले म्हटलं लावाच लागते 50,000 मग उरतेच काय हो माय आणि येले दे त्याले दे पेरणीले येले त्याले तसं पाहिलं तर काहीच उरत नाही पण आता असं आहे काहीतरी करा लागते आणि आपला शेतकरी म्हटलं जगाचा पोशिंदा आहे म्हणून करा लागते आपल्याला आपण केलं नाही तर साऱ्या जगाला कुठं खाले भेटतं ना साऱ्यानं असा विचार केला तर सांगा बरं तुम्ही लावतो त्याच्यापेक्षा आता आपण कमीच आपल्याला पिकते ना पण काय आहे दुसरं काही आहे नाही आणि तसंही पण म्हटलं साऱ्यानं असेच विचार केले तर मग जगात कोण पिकव पैसे खान करा बाबा आपण काय नोकरीवर लागल्यानं जमन का आपलं नाही ना आपल्याला काही ना काही उत्पन्न पिकवा लागेल तेव्हाच आपल्याला जेवायला भेटत ना नोटा खाईना पण अशी काही येईल बातमी ऐकू आली बस यायच्या चर्चा सुरू होते ते वाटतं का आम्हाला पैसे भेटते का नाही भेटत राजेव वाटत नाही तर काय बाईपाशी पैसेच कुठे राहते असं येईना दिले तर बिचाऱ्यापाशी जराशी हालचाल करायला राहते लेकराला काही घेऊन देते लेकराला काही खायचं देते बिचाऱ्या असं तसं त्याचं चालते दिले पाहिजे बिचारायले आणि कोण सारेले बाईले दिले पाहिजे सारे आपापल्या परीने आपल्या लेकराला देते ना आता बहिणी म्हणजे साऱ्याच बहिणी असते 1-2च बहिणी आहे काय गरीबच बहीण मोठे लोकच बहीण असं नाही आहे आपली बहीण मोठी लोक गरीबच बहीण असते द्यायला पाहिजे बाबा सारेले पैसे हो बाई तुम्ही GRच्या आतमधल्याच बाई आहे तुमचे नावं निघत नाही निघते कोणाचे नावं ज्या लोकांना फ्रॉड केले समजा एका नावावर 9-10 फॉर्म भरले त्याच्यातली जे आयकर भरते त्याचे नाव निघते तुमच्या काय निघत आणि तुम्ही कोणता फ्रॉड केला काय
सांगते ना वाहन असं त्याच्या घरचे नाव जाईल असं म्हणते ना, म्हणून काका मला धगधग लागली होती. माझ्या घरी आहे मॅटेटो, म्हणून मला वाटते माझ्या घरी बापा 4 चाकी आहे बापा, माझ्या नाव निघून काय असं मला वाटते. काका बरं झालं तुम्ही सांगितलं. आता तुझं नाव निघत नाही, आपण शेतकरी लोक आहे. आपल्याला ट्रॅक्टरवाले झाले, मॅटेटोवाले यायचे नाव निघत नाही, कारण की धंद्यासाठी घेतले आपण, पोट भरासाठी घेतलाय म्हणून नाही निघत. काय हो तुम्हाला सांगतो, पण तुमचे कागदपत्र बरोबर आहे ना? नावं घेऊ हा, पासबुकावर जे नाव आहे तेच आधार कार्डवर नाव पाहिजे म्हटलं. हा नाही तर बरोबर आहे बाई, नाव घेऊ म्हटलं. माझ्या नवऱ्याच्या इकडलं नाव आहे वेगळं आहे, माझ्या आईच्या इकडलं नाव वेगळं आहे. याच्यात काही प्रॉब्लेम होईल का हो? पण म्हटलं मी ज्या आपल्या पासबुकावर आहे तेच मी आधार कार्डवर आहे, आता काही प्रॉब्लेम होईल का हो काका? नाही, तुझ्या आधार कार्डवर पासबुकवर एकच नाव असलं ना तर मग काही नाही होत प्रॉब्लेम. मग ते स्क्रुटिनिटीमध्ये येत नाही, तुझं बरोबर होते. मग काय असतेच ना बायचे 2 नाव, त्याचं काही नाही आहे. आधार कार्डवर तेच नाव पाहिजे आणि पासबुकावर तेच नाव पाहिजे, तर जमते. चालता का हो शिलीपाशी आपण तिच्या खोड्या करायला जाऊ ना? चालता काय? मग मजा येते. पाहिजे ते कसं गोविंद्र करते, पाहिजे ना आपण तिची अशी मजा करू का बा तू ये मा नाव खोटलं बा लाडकी बहिणीतून, तर ते पाहिजे कशी गोविंद्र करते. छाननी सुरू झालं तर लिस्ट आली म्हणून आपण तिथे बऱ्याच मजा करू. मजा काही करता, दुसऱ्याची घाबरून देता. कुठं मोर्चा कुठं आला? हो, तू बातम्या पाहत नसतो काय? त्या सांगणं सुरू आहे ना, लाडक्या बहिणीची छाननी सुरू आहे आणि तुझे नाव आता खोटण्याचे चान्सेस आहे. हो माय गरीबी नाही हो माय, माय नाव कसं कटन हो माय? सांग ना तुम्ही. आणि तुम्ही माय नाव कसं कटन असं म्हणता? आपण हिची गंमत करू आता. नाही बाई, ते नाव कट्टेच आता. आज काय म्हणे गेलं मायच नाव लाडकी बहिणी तरी कट्टे म्हणता. कसे भेटे हो माय, पहिला हप्ता आला तर किती आनंद झाला हो माय माले. माय नाव कट्टे म्हणता तुम्ही. नाही तर करत तर काय करून माय, कसे भेटे हो माय जरासा खर्च पाणी भागे. आणि तुम्हाला काय आहे बापा? तुम्हाला तुमचे कटले तुम्ही घरच्या बऱ्या तरी आहे. माय काय म्हणते हो माय? माय नाव कसं काय काटून? मी काय श्रीमंत आहे का हो माय? तरी माय नाव काटते म्हणता. कटलं तुम्ही का पाहिलं का माय नाव काढताना? दात काढून राहिले माय पैसे, माय नाव काढून राहिलं म्हणून दात काढता का तुम्ही? एकदम लढाई पडा लागते का त्या योजनेसाठी? आहे ते नाव नाही कटत, आम्ही फक्त ती मजाक करायलो. ती मजाक करत असते का बाप्पा कोणाची? मग माय किती जीव घाबरला होता तुम्हाला काय आहे? अशा गमता करत असते का? अशा खोडा करत असते काय? तुम्हाला निशा खोडेल धंदे करायचे सांग ना. बाई कसं मस्त वाटते. आता आम्ही खोड्या केला तर भरलं तुले लढा पडायला लागली भरली. ती गमत करत असते का? योजनेची दर महिन्याला येणारे पैसे आहे म्हटलं. असं 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 अशा गोष्टीची करत असते का म्हटलं गंमत? दुसऱ्या गोष्टीची केली तर चालत असते. पाहिजे शकतो तो माय, लढा पडायला लागली एकदम. देते हो माय 1500 रुपये लढण नाही तर काय कर? तुम्हाला काय आहे? तुम्हाला काय किंमत आहे? आम्हाला आहे बाबा त्याची किंमत, म्हणून मन दुखते म्हटलं. तुमचं काय मन नाही दुखत का? तुम्हाला असं म्हटलं म्हणजे काय? मला 15 दिवस कामाला जायला लागतं म्हटलं 1500 रुपयासाठी.